करून माझ्यासाठी हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे सन्माननीय ज्यांच्या नावामध्येच विकास आहे ते सन्माननीय विकास गुरव यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अजित सावस्कर कोकणच्या रंगभूमीचे सन्माननीय अजित सावस्कर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वागत करतो। बाळासाहेबांसाठी एक काव्य म्हणण्यासाठी एक घेतो फक्त। महाराष्ट्रामध्ये एक जन्मला हॅलो जय महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छाया बाळ ठाकरे नाव त्याचे पुन्हा नाही आणि आपलं हा जो देश आहे भारत देश तो आता हिंदू राष्ट्र सन्माननीय शशिकांत गुरव यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आपण हिंदू लोक आहोत आणि हिंदू लोकांची परंपरा जपणं हे आपलं काम आहे लक्षात। आणि त्यामुळे आपल्या मुलांवर रामायण महाभारत भागवत रामायण आपल्याला काय शिकवतं, कसं जगावं हे रामायण शिकवतं। महाभारत काय शिकवतं, कसं जगू नये, बरोबर ना, हे महाभारत शिकवतं। प्रत्येकाचा दृष्टिकोन इथे वेगळा आहे। एका भावाला दुसऱ्या भावाला वाटा द्यायचा होता म्हणून रामायण घडलं आणि एका भावाला दुसऱ्या भावाला वाटा द्यायचा नव्हता म्हणून महाभारत घडलं। मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीते मातेला झाला म्हणून रामायण घडलं, दुसरा कोणतरी सांगेल। आणि आंधळ्याच्या पोराला आंधळा म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलं। प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे। इथे आपली परंपरा जपणं फार गरजेचं आहे। जुने रीतिरिवाज रूढी परंपरा ही काळाची आजची गरज आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे आपले जे काही वर्षभरात सण येत आहेत, 1 जानेवारी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात नाही आहे। आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याच्या, बरोबर ना। गुढीपाडवा ही आपली सुरुवात आहे आणि संपूर्ण वर्षभरात जे सण आपण काही सण घेतले जे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात वर्षभरात, त्या सणांसाठी मी हा आजचा गजर म्हणतोय। वडील आत्माराम सखाराम तांबे यांच्या स्मरणार्थ जयेश आत्माराम तांबे म्हणजे त्यांच्या मुलाने आवाज मी बोंबालतो इकडे, ओ बायका मंडळी, महिला मंडळ, आवाज किती करतो ती पोरगी। मंडळ महिला मंडळ
हो, थोडा वेळ तरी ऐका आमचा जरा. गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून 100% एखादा विषय आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. मगाशी गजर चालू असताना 2 तृतीयपंथी इथून गेले बरोबर ना. तृतीयपंथी इथून गेले. त्या तृतीयपंथीयांना अजूनही आपण ट्रेनमध्ये बसमध्ये गर्दीच्या ठिकाणी त्यांनी टाळी वाजवली किंवा आपल्याला द्यायचे असेल तर 10 रुपये आपण देतो, 5 रुपये देतो आणि त्यांचा आशीर्वाद आपण घेतो. मग ह्या कलियुगात त्यांच्या डोक्यावर ठेवलेल्या हातामध्ये एवढी ताकद आली तरी कुठून? माणूस म्हणून आपण माणसाला देव मानायला तयार नाही, पण त्या तृतीयपंथीयाचा हात आपल्या डोक्यावर पडावा जेणेकरून त्याने दिलेला आशीर्वाद सत्यात उतरावा म्हणून आपण त्यांना 10 रुपये अजूनही देतो. ही तरी सत्य गोष्ट आहे. म्हणजे एवढी ताकद आली कुठून? प्रभू सांगतोय शॉर्टकटमध्ये, प्रभू राम जेव्हा निघाले वनवासाला तेव्हा अयोध्येतील सगळी मंडळी गेली. त्या अयोध्येच्या सीमेवर सांगतायत प्रभू रामा तुम्ही जाऊ नका ना वनवासाला. प्रभू राम म्हणाले हे माझ्या नशिबाचे भोग आहे, मला गेलंच पाहिजे. काय झालं? मला गेलंच पाहिजे. तेव्हा प्रभू रामाने सांगितलं अयोध्येतील स्त्री पुरुष माघारी जा, माझी आज्ञा समजावी, तुमचा संसार सुखाने करा, मी 14 वर्षांनी परत येतोय. प्रभू राम जेव्हा वनवास संपून परत आले तेव्हा अयोध्येच्या सीमेवरती त्यांना नामस्मरणाचा घोष ऐकायला आला. प्रभू राम तिथे गेले आणि त्यांना म्हणतात मी आज्ञा केलेली होती की तुम्ही जा आणि तुमचा संसार सुखाने करा, माझ्या आज्ञा मोडून तुम्ही इथे का थांबलात? तेव्हा एक जण उभा राहिला आणि त्याने सांगितलं प्रभू रामा तुम्ही काय सांगितलेलं? काय सांगितलेलं? अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा. आम्ही ना धड स्त्रियांमध्ये मोडत, आम्ही ना धड पुरुषांमध्ये मोडत, मग तुमची आज्ञा मोडून जायचं कसं? म्हणून आम्ही इथे नामस्मरण करत बसलोय. तेव्हा प्रभू रामाने सांगितलं 14 वर्ष माझी आज्ञा मानून अहोरात्र तुम्ही उन्हा पावसात माझं नामस्मरण करत बसलात, म्हणून मी तुम्हाला असा आशीर्वाद देतोय येणाऱ्या पुढच्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच होईल. म्हणून आपण त्यांना 10 रुपये देतो माझ्या प्रेक्षको आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. लक्षात घ्या, हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. आणि हे भजनाच्या धन्यवाद हे भजनाच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लक्षात ठेवा, या अमृत तुम्ही ऐकलं की नाही मला माहिती नाही, तुम्ही दशावताराचे अभ्यास करा, परंतु तुम्हाला सांगतो मोहिनी रूपात जेव्हा विष्णुदेव अमृत वाटायला गेला, अमृत वाटायला गेला तेव्हा त्या मोहिनीचं रूप बघून साक्षात शंकर महादेव भोलेनाथ त्याच्यावर भाळले. त्यांना माहिती आहे की विष्णूच्या रूपाची मोहिनी आहे, तरी पण भाळले आणि त्या दोघांचा समागम झाला. आणि त्याच्यातून जो आपण देव पुजतो ना अय्यप्पा, हे तुला अय्यप्पा काय अय्यप्पा पैशाची का पैसा देखो ऑर्केस्ट्रा देखो, ते काय अय्यप्पा काय करू का? अय्यप्पा आपण जो देव पुजतो तो विष्णुदेव आणि महादेवाच्या समागमनातून निघालेला आहे. लक्षात ठेवा. आणि त्याची निर्मिती अशासाठी झालेली आहे, आता फक्त सांगणार नाही, त्या राक्षसाला ठार मारण्यासाठी त्या राक्षसा वर होतो ती ह्या दोघांच्या विष्णू आणि महादेवाच्या समागमातून जो मुलगा निर्माण होईल तो त्या राक्षसाचा संवार करील, म्हणून त्याची निर्मिती केली गेली. नाहीतर बाकी त्यांच्या ब्रह्म शंकर महादेवाची कशी काय असं निर्माण झाली विष्णुदेवाबद्दल, ही ह्या गोष्टी पुराणातल्या आहेत. आपण त्याचं वाचन करावं लागतं. याचं नातं त्याच्याशी, त्याचं नातं याच्याशी. हे उलटं सांगून जमत नाही, हे खोटं सांगून जमत नाही. कारण तुमच्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा मायबाप प्रेक्षक खूप हुशार असतात. ते एखादे विचारू शकतात भू आहे का काय सांगताय तुम्ही, म्हणून खोटं कधी सांगू शकत नाही. लागतं सुधीर ऐका,
आपण सगळे दशावतार प्रेमी आहोत तिकडचे, बरोबर ना? त्यांनी सांगितलं की सुधीर कलिंगड लोकराजा पाठ दलवी यांनी हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि बरं झालं, हा योगायोग आहे. सुधीर कलिंगड हे लोकराजा म्हणून वयाच्या जवळजवळ 49 वर्षी आपल्यातून निघून गेले. प्रत्येकाच्या गळ्यातील आजही सुधीर कलिंगड ताईच म्हणून आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या मुखातील एकदम वाक्य बोला असं मला सांगायचं. पण मायबा प्रेक्षको, माझ्या बाजूला जे बसले संपूर्ण सिंधुदुर्गची शान आहे, लक्षात घ्या. कॉमेंट्रीसाठी क्रिकेटचे कॉमेंट्री असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, ज्यांचा गाढा अभ्यास आहे, निवेदक म्हणून ज्यांचं नाव आज 1 नंबरला घेतलं जातं, ते राजा सावंत. एकदा जोरदार आवाज केला. आवाज केलं तर सांगा ना तुम्ही. मी बॉम्बाचे बंद करतो, काय फरक आहे त्याच्यात शिकवता बोललो असू दे, काय होत नाही. शिंदे साहेबांचं हो आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण या कोण आले ना तर आम्ही सांगतो की बाबा आमचा घेऊन जा, तुमचं नको ठेवा का, असू दे, काय नाही. ठाणे आणि शिंदे साहेबांचं सरकार आहे, पालकमंत्री शिंदे साहेब आहेत. हो काय जाऊ दे. तर मी विनंती करतोय राजा सामंत यांना 2 मिनिटात त्यांनी हे एका कारणीभूत कोण माहिती आहे, स्पीकर बंद करू लोक कारणीभूत, लक्षात ठेवा. यांना 1.25 तास गजर केला नसतो ना तर माझं गजर अर्धूर हवलं नसतो. आमच्यावर भडकू नका हो, बरोबर आहे. सर्व दैवं नमस्कारम केशवं प्रति गच्छति. आकाशामधून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळतं, त्याचप्रमाणे कुठल्याही देवताला नमस्कार केला असेल तर तो माझ्या केशवाच्या चरणी जातो. म्हणून म्हणतोय, शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्या जगतचे त्या परमेश्वरा, हा राज करता तुझ्या समोर नतमस्तक होतोय. मला शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वचन दे. ज्यावेळी माझा राज्यरोहण झाला त्यावेळी माझ्या जन्मदाता पितानं सांगितलं, बेटा कीर्तिमान, बापापेक्षा सवाई हो, बापापेक्षा सवाई हो. मग शुभ कामाला विलंब कशाला? तात्काळ दरबाराचा त्याग करावा, अरण्याच्या ठिकाणी जावं, गुरुवर्यांच्या चरणाचे धुलिकन मस्तकी चर्चित करावे, शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचं आशीर्वचन घ्यावं, शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचं आशीर्वचन घ्यावं. धन्यवाद. बंद केला तरी मला काय फरक पडत नाही, गजर घेणार. काय विषय आम्ही प्रत्येक वेळ हेच मांडत असतो की 10 वाजता स्पीकर बंद होत आहेत. आता राज्य सुद्धा सगळं व्यवस्थित झालं, तर दुरात मर्यादा 1 वाजेपर्यंत ठेवायला पाहिजे ना. त्यासाठी तुम्ही मुंबईकरांनी सुद्धा प्रयत्न करू नये. आमच्यावर गाववाल्यांवर तुम्ही तुटत पडतात, ठीक आहे, काय विषय नाही. त्यांचा तो म्हणजे कायद्याच्या कचाट्यातला विषय. पण असं कधी होत नाही, भजनाच्या वेळेस हे होत नाही. तुमचं जेवढं वाटतं ना तेवढं ठेवा आवाज, उगीच तुमच्या आमच्यात वितंड आवाज नको. ह्या कारणीभूतात आहे. हिंदू धर्माचे हे सारे सण हो, तुम्ही साजरे हो आनंदा. What
जसा महिना गेला त्या महिन्यात महिला कुंकू सुद्धा एकमेकाला लावत नाही. त्याच्या मागे सुद्धा कारण आहे. आणि आजचा हा मकर संक्रांतीचा सण बुवा मगाशी सांगत होतो की बायको पूजाचं वाढतं म्हणालो माझा नंबर घ्या म्हणून सांगितलं. बरोबर ना? अरे बुवा तुका माझा नंबर द्यायची गरज नाही ना. काय गरज नाही. प्रत्येका तो केवळ माझं ताट म्हणा जर तू हिंदू स्वतः बोलतोस ना शाल घालतोस ना अरे भगवा घालतोय आपण परिधान करतोय. मग त्या भगव्याचा अर्थ काय? भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित. तो आपण स्वतः आधी असं का विचार कर आणि मग भगवो परिधान कर. या सांगते लक्षात ठेव. शायनी तू ऐका तू आता जॅकेट घालतो काय फरक पडतो तुझा सांग. तू जेव्हा तुझा लगीन झाला तेव्हा काय माळ घालून चेटचेर गेलं रे होय काय लंगचेर गेलं नाही नाही. मग तेव्हा एक प्रॉपर ड्रेस असतो ना. नवरं मुलगो 4 लोकात ओळखा होय म्हणजे हजारो लोकांची तरी नवरं समजा कळो म्हणून त्याचं चेहरा वेगळं असला. तसं बुवा म्हटल्यानंतर आपण त्या पद्धतीत बोललेलं पाहिजे ना. आपण ज्या कसले शेती काढतात त्या माझे तो मधलं सुकलो आम्हाला नेतो ऐका का अन्न पत्ता ऐका एका अन्न खाता हो झुरलो या लोकेचे खोके कोणी केले त्या गुंतून सावधान केले लक्षात घ्या. दोन वाघ ही लोकांनी दिलेली पदवी आणि जे असेल ते स्पष्ट बोलतो लक्षात घ्या. मागून काही ठेवत नाही. तो माझा मित्र त्याच्या खाली उतरल्यानंतर मित्र एखादा प्रसंग आला तर 100% आम्ही एकमेकाच्या बाजूने उभं राहणार. लक्षात ठेवा. मित्र आई बाप बहीण भावाच्या नंतर पहिलं नातं मित्राचं असतं. लक्षात ठेवा. 10 मिनिटं आपल्या बायको समोर बसा. भोळांक सांगतोय 10 मिनिटं आपल्या स्वतःच्या बायको समोर हा शेजाऱ्याच्या नव्हे 10 मिनिटं आपल्या स्वतःच्या बायको समोर बसा. म्हणजे जीवन जगणं किती कठीण आहे तुमचं समजा. 10 मिनिटं बेवड्या समोर बसा म्हणजे जीवन जगणं किती सोपे आता काळात. 10 मिनिटं विमा एजंटा समोर बसा म्हणजे जगण्यापेक्षा मरण्यात किती फायदा होतो तुमचं समजा. आणि 10 मिनिटं मित्रासमोर बसा म्हणजे स्वर्ग सुख काय. या तुमचा मित्र समोर बसल्यानंतर त्यात एका मित्रासाठी जोरदार काय वाजवलं लक्षात घ्या. मित्रासाठी एक गाणं. मेरा दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना होगी ना ये दिन कभी ना आए तेरे संग जोरदार काळ्या वाजवा मित्रासाठी. माझ्या प्रेक्षक धन्यवाद देते. तुम्हाला माझा आवाज शेवटपर्यंत येतोय की नाही माहिती नाही. या स्पीकरवाल्यांचे सुद्धा आभार मानायला पाहिजे कारण एवढं बंद नसून सुद्धा विचारणे थोडं का असेल ना पण चालू ठेवले. आमचा काय होता माझ्या प्रेक्षक समोर बसले तर आपलं आवाज थोडा त्रास झाला तरी चालेल पण त्यांच्या कारण 50 वर्षाचा हा कार्यक्रम आहे. बुवाने मगाशी सांगितलं 50 वर्ष एखादं मंडळ टिकवणं साधी गोष्ट नाही. आपण प्रत्येकाने विचार करा एकत्र कुटुंब पद्धती आपण टिकू शकलो नाही तर हे मंडळ ह्या लोकांनी भजन मंडळ असून सुद्धा 50 वर्ष चालवले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
बरोबर ना. आम्ही लहानपणी असताना लहानपणाच्या गोष्टी आम्ही एवढी याचं पोरगी आम्ही लहानपणी असताना सरस्वती पूजन व्हायचं हो. शाळेत गेलो का आमचा यातच गाणं ठरलेला. स्टेजवर गेलो नाचिये मोया नाचिये मोया आमचा पुढचा आठवण आहे बघा. त्या आजी समोर आमची किंवा आई बसलेली असायची. कावळं काचून हात असो असो केलं का आमचा पुढचा कडवी आठवा. काळा काळा कापूस आता सरस्वती पूजन नाही हो. बरोबर ना. पूर्वी आमची आजी आमची आई संध्याकाळ झाली की तुळशी वृंदावनाकडे एकत्र घेऊन शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणायला सांगायची. आता एक तरी आवश्यक दाखवा हो आपल्या पोरगांका संध्याकाळची तुळशी वृंदावनाकडे घेऊन शुभम करोति कल्याणम म्हणा सांगतात. 7:30 वाजले काय रिमोट हातात दिला तुझ्या हात जीव गुंतला. त्या टायमात होईल कामावरची हो ऐकते वही तर तापून घे गोवा. अरे तुरे पूर्वी 2-2 पोरा होईपर्यंत हिंमत नव्हती गोवाच्या समोर जायची. आणि आता लगीन झाल्या तर त्या रात्री जर कान लावलं भीती तर बायको गोवा म्हणता जानू जानू माझा सोनू. आणि म्हणजे हो बायको म्हणता माझा पिल्लू पिल्लू. कुत्र्याच्या पोराची आणि भावाची परिस्थिती आज एक झालेली आहे. काय भो मनात सुद्धा घेऊची लायकी भावांची रवलेली ना. आज एक शब्द हिंमत काढूची तोंडात सुद्धा. बायका इथे आहेत. नवरा बायकोचं जर भांडण झालं ना तर बायकांची 4-5 वाक्य ठरलेली आहेत. त्याच्यापैकी पहिला वाक्य मीच म्हणून संसार केलं. दुसरा तिसरा केव्हाच गेला असता. हे अनुभवाचे काही आहेत बघा. भाव वाजवतो म्हणून आम्ही वास्तवात जगायला शिकवतो. वास्तवात ज्या काही गोष्टी घडतात